आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। बातमी आहे नांदेडमधली। या ठिकाणी स्कूल बसची रेस लावली जात होती। भरधाव वेगात चुकीच्या पद्धतीने स्कूल बस चालवून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला जात असल्याचा हा धक्कादायक प्रकार नांदेडमधून समोर आलाय। स्कूल बसमधील रेसचा हा व्हिडिओ व्हायरल झाला। नांदेड शहरातील कॅनॉल रोडवरची ही घटना आहे। एका खासगी शाळेच्या स्कूल बसला दुसऱ्या खासगी शाळेची स्कूल बस ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती असं यामध्ये दिसतंय। एका वेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रोडवर उभ्या असलेल्या एर्टिगा कारवर बस आदळता थोडक्यात वाचली। स्कूल बसमधील हा थरार पाठीमागून दुचाकीवर जाणाऱ्या सुजाण नागरिकांना रेकॉर्ड केला। हा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामुळे सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जातोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मुजीब शेख हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मुजीब, काय सांगाल? अतिशय धक्कादायक हा प्रकार। या बसेसमध्ये विद्यार्थी होते का आणि नेमकं काय घडलं? खरं तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल, कारण की स्कूल बसचे जे ड्रायव्हर असतात किंवा स्कूल बसच्या ज्या काही संघटना वगैरे चालवणारे असतात त्यांच्यासाठी खास नियमावली असते की त्यांची म्हणजे स्पीड किती असावी, नियम कशा पद्धतीने पाळले जावेत। परंतु आपण इथं पाहतो की या व्हिडिओमध्ये कुठलेच नियम हे जे बस चालक आहेत ते पाळत नाहीत। मागची जी बस आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी नाहीत, मात्र समोरच्या बसमध्ये विद्यार्थी असल्याची माहिती आहे। आणि हा व्हिडिओ बहुतेक कालचा असावा, शाळा सुटल्यानंतरचा। कॅनल रोड म्हणून शहरामधला एक भाग आहे, या भागामधला हा व्हिडिओ आहे। एकूण 3 बस आहे, एकदम समोर एक बस आहे, त्याच्या मागची एक बस आहे, त्याच्या पाठीमागे एक बस आहे। तिन्ही बसेस चालक जे आहेत ते एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा इथं प्रयत्न करतायत। एका ठिकाणी पण पाहतोय की अगदी थोडक्यात अपघात होताना ही बस वाचलेली आहे। आणि खरं तर अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आहेत पालकांच्या आणि सामान्य नागरिकांच्या, कुठल्याच पद्धतीचे नियम हे बस चालक पाळत नाहीयेत, इंडिकेटर दाखवत नाहीयेत, भरधाव वेगानं बसेस चालवतात, अशा तक्रारी आहेत। मात्र कुठंच आतापर्यंत ही दखल घेतलेली नाहीत। नामवंत या शाळा आहेत, दोन्ही ज्या शाळांच्या ज्या बसेस आहेत, नारायणा नावाची एक शाळा आणि पोदार नावाची शाळा आहेत। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे। नेटकरी अगदी संताप व्यक्त करत आहेत समाज माध्यमांवरती, परंतु या शाळांकडून अजून त्यांचं स्पष्टीकरण, त्यांचं म्हणणं मांडण्यात आलेलं नाही। आता ही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरटीओ असतील किंवा संबंधित शाळा काय कारवाई करेल याकडे हे महत्त्वाचं आहे। बरोबर आहे मुजीब, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।